पाहूया ते विस्तृत बातम्या। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट दुरंगी लढत होणार आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेना शिंदे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या 4 उमेदवारांनी माघार घेतली। महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे तानाजी पाटील यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेतला, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे बाळासाहेब उर्फ प्रताप पाटील तसेच काँग्रेसचे नगरसेवक संजय मेंढे आणि मयूर पाटील यांनीही आपले अर्ज मागे घेतले। या घडामोडीनंतर निवडणुकीच्या रिंगणात भाजपाचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप आणि एक अपक्ष उमेदवार असे 3 उमेदवार उरले आहेत। मात्र मुख्य लढत भाजपाचे धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप यांच्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। या संदर्भामध्ये सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं आमचे ज्येष्ठ सहकारी सांगली जिल्ह्यातले माननीय तानाजीराव पाटील अध्यक्ष यांच्या उमेदवारीसाठी पक्ष आग्रही होता आणि त्या संदर्भात माननीय पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही भेटलो देखील होतो। जागा वाटपामध्ये ही जागा शिवसेनेला सुटू शकली नाही, ही जागा भारतीय जनता पक्षाला सुटली। पण आम्ही अर्ज माननीय तानाजीराव पाटील अध्यक्षांनी अर्ज भरलेला होता, पण अर्ज भरतानाच त्यांनी सांगितलं की पक्षाचा निर्णय मला मान्य राहील। त्याप्रमाणे माननीय अध्यक्ष तानाजीराव पाटलांची पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर चर्चा झाली। आदरणीय शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये आपण युती धर्म सगळीकडे पाळायचा आहे, ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत आणि तिथं समजा शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी किंवा अर्ज भरलेला आहे त्यांनी माघार घ्यायचे, आणि जिथं शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथं भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी जर काही अर्ज भरले असतील तर ते त्यांनी माघारी घ्यायचे। युती धर्म पाळण्याच्यासाठी माननीय पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे तानाजीराव पाटील अध्यक्षांनी आज आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे। पक्षाचा उपनेता म्हणून मी राज्याचा मंत्री म्हणून माननीय शिंदे साहेबांच्या वतीनं एवढंच माननीय अध्यक्षांना सांगितलेलं आहे की त्यांचा पक्षामध्ये निश्चितपणे मान सन्मान आणि निश्चितपणे त्यांना एक मानाचं स्थान पक्षामध्ये दिलं जाईल। आज सांगली आणि सातारा विधान परिषदेसाठी मी शिवसेना पक्षाच्या वतीनं अर्ज भरला होता। राज्याचं धोरण ठरलं युतीचं, त्याप्रमाणेच आपण पुढं जायचं असं मला वाटतं राजेंचा फोन आला होता आणि राजेंना सांगितलं होतं। तिकीट वाटपामध्ये इथली जागा भाजपला गेली आणि माझा फॉर्म AB फॉर्म मिळाला नसल्यामुळं अपक्ष राहिला। पण काल जी चर्चा झाली, शिंदेसाहेब असतील, आपले शंभूराज देसाई साहेब असतील, उदय सामंत साहेब असतील आणि आपले त्या आमचे आमदार सुहासभाई असतील आणि आपल्या जी समवेत असणारे जे सर्व कार्यकर्ते असतील यांच्या समवेत चर्चा करून आपण युतीचा धर्म पाळला पाहिजे आणि आपल्यामुळं कुठं राज्यात गडबड होणे या दृष्टीनं आम्ही सगळ्यांनी बसून एकत्र आज अर्ज माघारी घेण्याचा निर्णय केला आणि त्या पद्धतीनं आज आपले मंत्री महोदय माझ्या समवेत आलेत आणि मी आज उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे। ओके, आज आमचे 2 उमेदवार आम्ही अर्ज भरले होते नेत्यांच्या सांगण्यावरून, पण महाआघाडीचा एक घटक एक दिलाने आणि एक जुमीनं लढायचं यासाठी आम्ही आमचे दोन्ही अर्ज आज मागे घेतलेले आहेत। संजय मेंढे आणि मयूर पाटील या दोघांचा बी अर्ज आज मागे घेतलेला आहे आणि आम्ही सर्वजण महाआघाडी म्हणून एकत्र लढण्याचे प्रयत्न करणार आणि चांगल्या मताने निवडून येणार।
नक्कीच आज मी शरद पवार साहेब, आदरणीय शशिकांत शिंदे साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब तसेच पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते मंडळींचे मी आभार व्यक्त करतो की माझ्यावर ही मोठी जबाबदारी पक्षाने स्वीकारली, पक्षाने दिलेली आहे आणि ती जबाबदारी मी आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब यांच्या सहकार्यानं स्वीकारतो आहे. आमच्या दोघांचाही अर्ज पक्षानं भरायला सांगितला होता आणि ऐनवेळी सातारची उमेदवारी भाजपची असल्यामुळं कदाचित मला उमेदवारी अर्ज ठेवायला सांगितला. तर मी ही निवडणूक ताकदीने लढवणार आहे आणि पक्षाच्या नेत्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे तो मी सार्थ ठरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. आणि या ठिकाणी काँग्रेसचे 2 अर्ज होते, राष्ट्रवादीचे 2 अर्ज होते, यावरून तुमच्या लक्षात आलं असेल आणि ते सर्व अर्ज परत घेतलेले आहेत की आम्ही एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणून ताकदीनं ही निवडणूक लढणार आहोत. साताऱ्याच्या नाराजी नाट्यानंतर शिवसेनेने पण या ठिकाणी अर्ज दाखल केला होता. तो आता अर्ज देखील शिवसेनेने देखील माघारी घेतलेला आहे. भाजपचे संख्याबळ पाहता तुम्हाला कितपत विश्वास आहे? शिवसेना आणि युतीतले 2 पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांचंही काही संख्याबळ इथं चांगलं आहे. त्याचबरोबर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं शरदचंद्रजी पवार पक्षाचंही संख्याबळ चांगलं आहे. भाजपचं संख्याबळ जरी सर्वाधिक असलं तरीसुद्धा ही लढाई खऱ्या अर्थानं जे नियुक्त लोक आहेत त्यांच्या सन्मानाची लढाई आहे. खऱ्या अर्थानं सातारा जिल्हा परिषदमध्ये तुम्ही जे नाट्य बघितलं त्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीची मेजॉरिटी असूनसुद्धा त्यांना विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. शंभूराज देसाईंना अक्षरशः त्यांच्या हातातून रक्त निघालं आणि त्यांनी त्यावेळी उद्गार काढले होते, हे रक्त निघालेलं रक्त मी विसरणार नाही. कदाचित नेते म्हणून त्यांना ते विसरायला लागू शकतं, पण कार्यकर्ते म्हणून जे लोकनियुक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीचे जे लोकनियुक्त लोक आहेत, जे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य आहेत, ते लोक हे घटना कधीही विसरू शकणार नाहीत आणि त्यांच्या सन्मानाची लढाई मी काही एकटा माझ्यासाठी ही लढाई लढत नाही, तर जे नगरसेवक असतील, जे जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांना सन्मानपूर्वक वागणूक या सरकारमध्ये मिळावी म्हणून त्यांच्या वतीनं मी ही लढाई खऱ्या अर्थानं लढतो आहे. आज परिस्थिती बघता तुमच्या लक्षात येईल की भाजपचे नगरसेवक किंवा भाजपचे जिल्हा परिषद सदस्य आणि इतर पक्षांचे जिल्हा परिषद सदस्य यामध्ये अक्षरशः म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे. अस्पृश्यतेची वागणूक त्यांना दिली जाते. फंड देतानासुद्धा दुजाभाव केला जातो. मग त्यामध्ये काही फक्त विरोधी पक्षातलेच आहेत असं नाही, सत्तेतले महायुतीतले जे जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक आहेत त्यांनासुद्धा दुजाभाव तिथं मिळतो. आणि तुम्ही काही भाषणं मंत्र्यांची बघितली असतील, त्यामध्ये फंड आमच्या हातात आहे, तुम्ही आमच्याकडे आला नाहीत तर आम्ही काय करू हे बघा, हे कुणाला देतात ते धमक्या? ते युतीतल्याच बाकीच्या नगरसेवकांना आणि जिल्हा परिषद सदस्यांना देतात. त्यामुळे तेही सध्या चिडून आहेत असं मला वाटतं. तर ही अस्पृश्यतेची वागणूक तुम्हाला नको असेल तर त्यांनीसुद्धा माझ्या पाठीशी उभं राहावं असं मी त्यांनाही आवाहन करतो. तुमची मदत होईल तुम्हाला असं वाटतं? तो येणारा काळ ठरवेल, परंतु नक्कीच या निवडणुकीत तुम्हाला चमत्कार दिसेल एवढंच मी तुम्हाला सांगतो. पण मागच्या